मंडळी, दुग्ध व्यवसाय म्हणजे केवळ उत्पादन नाही, तर शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळ देणारी एक सक्षम चळवळ आहे. आणि या चळवळीला नवी दिशा, नवा वेग देणारे एक प्रभावी नेतृत्व आज आपल्या समोर येत आहे. माननीय श्री रणजित देशमुख, राजहंस दूध समूहाचे प्रेरणास्थान आणि दुग्ध क्षेत्रातील एक परिवर्तनवादी व्यक्तिमत्व. सन 2008 मध्ये संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघात संचालक म्हणून कार्यभार स्वीकारत त्यांनी तब्बल 18 वर्ष यशस्वी नेतृत्व दिलं. पुढे 2015 मध्ये चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारत गेल्या 11 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि विविध उपक्रम राबवले. मुरघास आणि मुक्त गोठा या क्रांतिकारी संकल्पना संगमनेरमधून सुरू करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवल्या. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या दुग्ध उत्पादनात दुपटीने वाढ झाली आणि दुग्ध क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडले. चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेत त्यांनी दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम केला आणि त्यामुळेच त्यांना या क्षेत्रातील गेम चेंजर म्हणून ओळख मिळाली. सन 2020 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदा डेअरी मुंबईचे चेअरमन म्हणून निवड होत त्यांनी राज्यभर दुग्धक्रांती घडवण्याचा ध्यास घेतला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने कार्य केलंय. सध्या महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्म्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही ते सक्रिय आहेत. राजहंस दूध समूहाने सहकाराच्या बळावर महाराष्ट्रात क्रमांक 1चं स्थान मिळवत दुग्ध व्यवसायात नवा आदर्श निर्माण केलाय. युवा शेतकरी केवळ दूध उत्पादक न राहता यशस्वी दूध उद्योजक बनावा या ध्येयातून त्यांनी मिशन 50L सारखी महत्त्वाकांक्षी संकल्पना राबवली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात 50 लिटर दूध देणारी गाय उभी राहावी हा त्यांचा ध्यास आहे आणि याच माध्यमातून दुग्ध क्रांती पुन्हा एकदा घडवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दूरदृष्टी, नेतृत्व आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचा संगम असलेलं हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व. कृपया जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय श्री रणजित देशमुख यांचं. मी माझे सहकारी भूषण करंदीकर यांना विनंती करते की त्यांनी रणजित देशमुख सरांशी संवाद साधावा. धन्यवाद जान्हवी सर, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद.